अनुभव शुभम सोनाराचा. ही घटना माझ्या आजोबांसोबत घडली आहे. ते स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या मुखी नेहमी जय स्वामी समर्थ असा जप असायचा. 17 मार्चचा दिवस होता. दुपारी 12:10 झाली होती. अचानक दारावर टकटक झाली. बाहेर किराणा दुकानात वरचा मुलगा उभा होता. तो म्हणाला, "तुमच्या भावाचा फोन आला आहे, लवकर चला." आजोबा दुकानात गेले आणि फोन घेतला. समोरून आवाज आला, "दादा, सुनंदा बरी नाही आहे, लवकर ये." ते लगेच निघाले आणि दुपारी भावाकडे पोहोचले. काम आटपून रात्री ते परत निघाले. जरी भावाने थांबायला सांगितलं होतं. रात्री 10:30च्या सुमारास त्यांनी गावाची वेस सोडली आणि माळरानातून चालू लागले. त्यांच्या मुखी स्वामींचा जप सुरू होता. रात्री 1-1:30 वाजला असेल. अचानक कोल्हेकुही ऐकू आली. वातावरण भयानक झालं. तेवढ्यातच एका बाईची जोरात किंचाळी ऐकू आली आणि लगेच सगळं शांत झालं. आजोबा घाबरले. पुढे चालू लागले. अचानक त्यांना एक स्त्रीसारखी आकृती दिसली. मोकळे केस, हिरवी साडी, फाटलेली साडी. ती वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्यांच्या अंगातून आरपार गेली. आजोबा घाबरून गेले. त्यांनी वेगात चालायला सुरुवात केली. पण माळरान संपतच नव्हतं. अचानक ती स्त्री त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आजोबा रडू लागले, "मला सोड." पण ती मान हलवत नव्हती. आता त्यांनी डोळे मिटले आणि स्वामींचा जप सुरू केला. डोळे उघडले तर दूर एका औदुंबराच्या झाडाखाली दिवा दिसला आणि जप आणखी जोरात केला. ती स्त्री ओरडू लागली. आजोबांनी तारक मंत्र सुरू केला. अचानक जोराचा वारा सुटला आणि त्या झाडाखाली तेजस्वी प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशातून आवाज आला, घुमू लागला, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." क्षणातच स्वामी समर्थांची तेजोमय आकृती प्रकट झाली. आदेश आला, "सोड त्याला, नाहीतर गाठ माझ्याशी आहे." तो आवाज ऐकताच ती स्त्री नाहीशी झाली.
सगळं शांत झालं. आजोबा त्या झाडाजवळच गेले, नमस्कार केला आणि बसले. थकव्याने त्यांना झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा ते तिथेच होते आणि त्यांच्या बाजूला स्वामींचा एक सुंदर फोटो ठेवलेला होता. आजोबांनी डोळे भरून नमस्कार केला आणि मनात एकच भावना होती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.